चला हा काय चालू होतं आपला थर्ड चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट. ठीक आहे. आता ह्या चॅप्टर मधले एनडब्ल्यूएमएस चे आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन बघायचे. ठीक आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन काय म्हणते, चला 3 to the power 5 into 3 to the power 7 upon 3 to the power 9. आता बघा तुम्हाला आठवते काय फॉर्म्युला पहा. याच्या आधी आपण फॉर्म्युला बघितलं काय आहे पहिला फॉर्म्युला a to the power m into a to the power m is equal to a to the power m plus n. m plus n. ओके एवढा आठवत आहे. म्हणजे बघा हा जो आपल्याला दिलाय तर हा ह्यावेळेस फॉर्म मध्ये आहे. अरे आहे का नाही. जर दोघांचा बेस इक्वल असला काय असला बेस इक्वल असला तर काय होतो पॉवर पॉवरची बेरीज. काय होते पॉवर पॉवरची बेरीज. आता चला लक्ष द्या इकडे बघा काय दिलं आहे आता 3 to the power 5 into 3 to the power 7 upon 3 to the power 9 म्हणजे त्याच्या काय होणार आहे बेस जसं तसा राहणार आणि काय होणार पॉवर पॉवरची बेरीज अपॉन 3 to the power 9. ओके. आता बघा याला सॉल्व्ह करा पहिल्यांदा 5 plus 7 12 5 plus 7 12 अपॉन 3 to the power 9. आता मला सांगा जी पण संख्या डिनॉमिनेटर मध्ये असते ते वर गेल्यावर काय होतं रे इनटू आणि जो पण पॉवर आला तो काय होतो मायनस. म्हणजे काय होणार 3 to the power 12 into 3 to the power minus 9. आता बघा सेम हा ह्याच म्हणजे ह्याच इक्वेशन सॉरी ह्याच फॉर्म्युला मध्ये आला तर यांच्या दोघांचा बेस समान आहे की नाही तर आपण काय करू यांची बेरीज 3 to the power 12 प्लस मायनस 9. ठीक आहे. 3 to the power 12 प्लस इंटू मायनस मायनस 9. आता 12 मधून 9 गेला रे 3 to the power 3 म्हणजे आपला आन्सर काय होणार 3 to the 3 to the power 3. पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे. आता बघा आता ह्या वाल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला लागला रे a to the power m into a to the power n is equal to e to the power m plus n. हे वाले फॉर्म्युले लक्षात राहतील का ते पाठांतरच करणे मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. ठीक आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे काय आहे 0.005 to the power 3. ठीक आहे. आता बघा ज्याच्या पण पॉवर 3 राहतो म्हणजे काय करणे आपल्याला क्यूब करणे. क्यूब काय करणे क्यूब. ठीक आहे. आता ए लक्ष द्या रे जर बा 5 क्यूब 5 चा क्यूब किती आहे रे 125. ठीक आहे. आता बघा जर आपण 5 चा क्यूब काढला इथे काही पॉइंट वगैरे दिला का नाही. जर आपण 0.5 क्यूब घेतला तर बघा शांत शांत चला बघा रे जर पॉइंटचा क्यूब काढला तर आपल्याला काय करायला लागेल 0.125 होणार का. अरे चुकला का तर बरोबर आहे. अरे होणार का असा त्याच्यानंतर 0.05 चा क्यूब केला तर बघा हा जो नंबर आहे त्याचा क्यूब किती आहे 125. हा 0 किती आहे जर 3 टाइम्स आहे. ठीक आहे म्हणजे किती टाइम 0 केला तर 1 2 3.0 म्हणजे होणार का म्हणजे याचा 3 टाइम मल्टिप्लिकेशन आणि याचा 3 अरे होतील का. अरे बरोबर आहे का. हा त्याच्यानंतर 0.005 क्यूब म्हणजेच काय होणार हा घ्या 125 ह्या 0 चे 3 1 2 3 आणि ह्या 0 चे 3 0 1 2 3.0 होणार का असा. याचा आन्सर काय येणार मग आन्सर 4. अरे लक्षात राहील का. हा बघा आता जर एका संख्येनंतर पॉइंट आहे ठीक आहे तर काय होतो एवढा आन्सर येतो. अरे येणार की नाही आणि यस क्यू हा 5 चा क्यूब समजला. अरे 5 चा क्यूब समजला त्याच्यानंतर 0.5 चा क्यूब 5 चा क्यूब किती आहे 125 त्याच्यानंतर 0.05 क्यूब. ठीक आहे 5 चा क्यूब किती आहे 125 त्याच्यानंतर 0 आहे तर 3 टाइम मल्टिप्लाय केला तर काय होणार 0 0 0 त्याच्यानंतर 3 0 च्या नंतर काय येणार पॉइंट येणार. पण इथे बघा इथे किती 0 येते 1 2 त्याच्यानंतर काय आहे 5 आपण 5 चा क्यूब लिहिला अरे लिहिला का त्याच्यानंतर ह्या 0 चे 3 0 लिहिला अरे लिहिला त्याच्यानंतर ह्या 0 चे ते 3 0 अरे झाले का म्हणजे काय आला आपला आन्सर 4 0.000000125
आन्सर आहे का? चला बघा रे, क्वेश्चन नंबर 3, क्यूब रूट ऑफ 19,683 इज, हा क्यूब कोणत्या संख्येचा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे हे संख्या दिली आपली किती आहे, 19683. आता या संख्यामधला युनिट प्लेस होता, युनिट प्लेस मध्ये किती आहे रे, 3 आहे. आता बघा सगळ्या संख्येचे युनिट, सगळ्या ऑप्शनचे युनिट नंबर चेक करा. इथे 3 आहे, ठीक आहे, 3 आणि 7 आहे, दोनच नंबर आहेत. आता मला सांगा की ज्या पण नंबर जर 3 आहे तर त्याच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेस मध्ये कोणता नंबर येते मला सांगा. पहिल्यांदा 3 चा क्यूब किती आहे रे, 3 चा क्यूब 27, 7 क्यूब 343. आता मला सांगा युनिट प्लेस मध्ये 7 आहे का 3 आहे, 3 आहे. म्हणजे ज्या पण पर्यायामध्ये 3 असणार ते ऑप्शन कॅन्सल होणार, तर होतील की नाही. म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल, दुसरा ऑप्शन कॅन्सल. आता उरले 17 आणि उरला 27. आता तुम्हाला पाठायचं आहे 17 क्यूब 49 13, 17 क्यूब 49 13, म्हणजे तुमचा हा आन्सर होणार नाही. उरला पर्याय 27, आन्सर झाला 27. 27 क्यूब किती होणार, 27 क्यूब 19,683. आता बघा क्यूब काढायच्या आधी पहिल्यांदा स्क्वेअर काढा, 27 स्क्वेअर. 27 स्क्वेअर म्हणजे क्यूब म्हणजे 3दा मल्टिप्लिकेशन, 27 इंटू 27 इंटू 27. आता बघा 27 चा स्क्वेअर किती आहे रे, 729 मल्टिप्लाइड बाय 27, 729 मल्टिप्लाइड 27. 9 7 जा 63 जा 6, 7 2 जा 14, 14 ला 6, 20 चा 0, कॅरी केला 2, 7 7 जा 49 1, 51 फुल्ली. ठीक आहे. 2 9 जा 18 चा 8, कॅरी केला 1, 2 2 जा 4 ना 1 5, 2 7 जा 14, 14. बरोबर आहे. हा ओके. त्याच्यानंतर 3 8 6 5 प्लस 4 9 1, 19683. आला का आपला आन्सर 19683. मग एवढा सॉल्व्ह करत बसायचा का नाही. म्हणजे काय चेक करायचं होता की जो 23 आहे तर ज्याच्या युनिट प्लेस मध्ये 3 आहे किंवा जे संख्या एका स्थानी 3 आहे त्याच्या जसं क्यूब किती येते तर त्याच्या 3 चा क्यूब केला तर 7 किती आहे 70. सॉरी त्याच्यानंतर 30 चा क्यूब केला आपण तर काय येतो 2197. म्हणजे याच्या युनिट प्लेस मध्ये किती आहे 7, पण आपल्या पर्यायामध्ये 7 आहे का नाही आहे, किती आहे 3. मग त्याच्यानंतर दुसरा नंबरचा चेक केला आपला तर याच्या युनिट प्लेस मध्ये किती आहे 7. तर 7 चा जसा क्यूब केला तर 7 क्यूब किती आहे 443. त्याच्यानंतर 70 चा क्यूब केला किती आहे 70 क्यूब 49 30. म्हणजे याच्या युनिट प्लेस मध्ये किती येते 3. म्हणजे जे पण ऑप्शन आपले 7 म्हणजे ज्याच्या पण युनिट प्लेस मध्ये 7 7 आहे त्यांना चेक करायचं होता. तर आपल्याला 70 चा क्यूब माहितच होता किती होता 49 30. तर मग आपल्या तीनही ऑप्शन कट झाले, उरला होता 27. पटकन आन्सर काय करायचा 27. एवढा सॉल्व्ह करत बसायचा नाही. हा तुम्हाला फक्त सिम्प्लिफाय करून दिलाय. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात राहील का? हा चल ओके. चला बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय, a टू द पॉवर n डिवाइडेड बाय a टू द पॉवर n इज इक्वल टू. आपल्याला हे वाली जागा काय करायची आहे शोधून काढायची आहे. तेव्हा बघा आपण जेव्हा इंडक्शनचे फॉर्म्युला पाठांतर केला, ठीक आहे, a टू द पॉवर m डिवाइडेड बाय a टू द पॉवर n इज इक्वल टू काय आहे a to the power m minus n. a टू द पॉवर m मायनस n. आता मला सांगा हा पर्याय मला कुठे दिसत आहे, First. ऑप्शन नंबर पहिला. म्हणजे आन्सर होणार आन्सर 1 a टू द पॉवर m मायनस n. समजला का? हो. समजला का? क्वेश्चन नंबर 6 काय दिलं रे, ए लक्षात येईल. Which of the following is the largest number? आता बघा आपला लार्जेस्ट नंबर शोधायचे. काय शोधायचे आहे Largest number. आता 4 पर्याय दिले आहेत. ठीक आहे. आता बघा ऑप्शन नंबर 1 बघा. ऑप्शन नंबर 1 काय दिला आहे, इन ब्रॅकेट इक्वल टू दी पॉवर 2. आता मला सांगा 2 चा पॉवर किती होतो रे 4 आणि 4 चा पॉवर 2 म्हणजे किती होणार 16. नेक्स्ट सेकंड ऑप्शन 2 टू दी पॉवर 22 म्हणजे यासाठी किती मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 2 into 2 into 2 into 2 into 22 टाइम पर्यंत. किती पर्यंत 22 टाइम पर्यंत करावं लागेल की नाही मल्टिप्लिकेशन. हो. हां याची आन्सर बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 काय दिलं आहे 22 चा स्क्वेअर दिला. काय दिलं आहे 22 चा स्क्वेअर आहे 484. 22 चा स्क्वेअर 484. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता याचं बघा 2 टू दी पॉवर 2 याचा होल पॉवर किती आहे 2. म्हणजे मला सांगा 2 टू दी पॉवर 2 याचा होल पॉवर 2. आता मला सांगा याचा पॉवर किती होणार 2.
असंच आहे हो. ठीक आहे. म्हणजे काय होणार पॉवर काय होणार मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 into 2 इक्वल टू होणार 2 into 4 म्हणजे 2 चा पॉवर 4 म्हणजे 2 ची 4 मल्टिप्लिकेशन तर होणार की नाही हो. 2 चा 4 4. 2 चा 4 4. म्हणजे 4 into 4 16 म्हणजे याचा किती येणार 60. 60. आता मला सांगा याची आन्सर किती आली 60. 60 याची आन्सर किती आली 484 याची आन्सर किती आली 60. मग मी जर 2 ला 22 टाइम्स मल्टिप्लाय करायचं आहे तर सगळ्यात जास्त मोठी आन्सर कोणाची येणार 2 to the power दुसऱ्याची 22 2 to the power 22 म्हणजे आपला आन्सर काय येणार दुसरा आन्सर येणार 2 ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 चला वाचा रे क्वेश्चन नंबर 7 काय आहे It is observed that when is 4 different numbers are factorized into prime factor that each number has 2, 3 and 5 prime factor which number will be a perfect cube of this prime factor. मला काय करायला सांगितलंय प्राइम फॅक्टर्स काढले काय दिले रे prime factor प्राइम फॅक्टर्स ठीक आहे. त्यांच्या शेवटी कोणते नंबर आहेत रे 2 3 and 5 आता हे जे असे नंबर आहेत ठीक आहे तुम्हाला हे जे प्राइम फॅक्टर दिले यांना तुम्हाला कोण शोधणे आहे पर्यायामध्ये पर्याय. शोधणे म्हणजे काय म्हणते परफेक्ट क्यूब काय म्हणते Perfect cube. परफेक्ट क्यूब. आता मला सांगा जे पण यांचे जे प्राइम फॅक्टर असतील ते काय असतील Perfect cube. ठीक आहे. आता परफेक्ट क्यूब काढण्यासाठी मला काय करायला लागेल त्याच नंबरला जसं पहा याचा क्यूब काढायचा आहे मला मी याला कितीदा मल्टिप्लाय करेन 3 टाइम्स मल्टिप्लाय करेन. हो. आता मला जर 2 चा क्यूब काढायचा आहे मला काय करायला लागेल 2 3 into 2 into 2 त्याच्यानंतर 3 ला किती टाइम मल्टिप्लाय करायला लागेल 3 into 3 into 3 त्याच्यानंतर 4 ला किती टाइम मल्टिप्लाय करायला लागेल 4 into 4 into 4 ठीक आहे. आता तुम्ही बघा की असं तुम्हाला कोणत्या पर्यायामध्ये आन्सर दिसत आहे पर आन्सर पहिला ऑप्शन पहिला रीड करा ऑप्शन The number of factor 2 is 3. The number of factor 3 is 3 and the number of factor 5 is 2. ठीक आहे 5 आहे इथं आपण 4 काढला किती येणार 5 into 5 into 5 5 परफेक्ट आन्सर मला पुढे दिसत आहे काय दिसत आहे इकडे बघा चौथा ऑप्शन द नंबर ऑफ फॅक्टर 2 is 3 द नंबर ऑफ फॅक्टर 2 is 3 हे प्राइम फॅक्टर आहे की नाही आहेत रे अरे सगळे प्राइम फॅक्टर आहे की नाही आहेत आहे 2 3 and 5 हे काय आहेत रे प्राइम नंबर्स आहेत काय आहेत प्राइम नंबर प्राइम नंबर्स आहेत आणि आपण फॅक्टर्स पडला म्हणजे कोणते फॅक्टर झाले प्राइम प्राइम फॅक्टर झाले फॅक्टर कोणते फॅक्टर झाले प्राइम फॅक्टर आपल्याला काय शोधणे आन्सर शोधणे ठीक आहे किती का दिला द नंबर ऑफ द फॅक्टर 2 is 3 द नंबर ऑफ फॅक्टर is 3 is 3 and the number of factor is 5 is 3 म्हणजे बघा द नंबर ऑफ फॅक्टर 2 is 3 रॅक का 1 2 3 ओके हा पहिला टर्म ठीक आहे त्यानंतर 3 is 3 3 1 2 3 म्हणजे तिसऱ्याचे किती फॅक्टर राहतील 3 दुसऱ्याचे फॅक्टर किती राहतील 3 तिसऱ्याचे किती राहतील 3 आणि पाचव्याचे किती राहतील 3 म्हणजे हा पर्याय तुम्हाला कुठे दिसत आहे ऑप्शन नंबर 4 4 तर तुमचा आन्सर काय होणार ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा चला हे लक्षात इकडे बघा क्वेश्चन नंबर 8 a to the a divided by b whole raised to the power minus m आता बघा आता हा फॉर्म्युला मध्ये शिकलो की नाही तर बघा याला कसं लिहितात बघा a divided by b whole raised to the power minus m आता मी काय म्हटलं जेव्हा पण तुम्हाला पॉवर तुमची मायनस मध्ये असेल काय असेल मायनस मध्ये असेल किंवा निगेटिव्ह असेल तर ह्या पॉवरला आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे काय करायचं आहे पॉझिटिव्ह ही जी निगेटिव्ह पॉवर आहे हिला काय करायचं आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करायचे काय करायचे Positive. ठीक आहे ते कसे करतात ह्या याच्यामध्ये कसं होतो की जो पण आपण न्यूमरेटर आहे तो कुठे येतो डिनॉमिनेटर मध्ये Denominator. आणि आता डिनॉमिनेटर कुठे जातो Numerator मध्ये. म्हणजे याला आपण लिहू b डिवाइडेड बाय a होल रेस्ट टू द पॉवर m काय लिहू त्याला म्हणजे बघा आपला जो डिनॉमिनेटर आहे तो कुठे गेला न्यूमरेटर मध्ये आणि जो आपला न्यूमरेटर आहे तो कुठे आला डिनॉमिनेटर म्हणजे आपला आन्सर काय होणार b डिवाइडेड बाय a होल रेस्ट टू द पॉवर m
बी डिवाइडेड बाय ए होल Whole टू द raised to पॉवर power m. m. नाहीतर असे म्हणू शकतो आपण बी अपॉन ए होल टू द पॉवर M. m. आपला आन्सर काय होणार 4. आन्सर 4. 4. बी डिवाइडेड बाय ए होल टू द पॉवर m. रीड करता आला पाहिजे. चला बघा क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय if 3 raised to the power a plus 3 raised to the power a plus 1 is equal to 108. जर आपण याला सॉल्व केला तर जी पण m ची व्हॅल्यू आहे ती किती आहे ते काय करायचे आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे चला जशीच्या तशी हा जे इक्वेशन लिहिली आहे ती घ्या 3 raised to the power m plus 3 raised to the power m plus 1 is equal to 108. ठीक आहे चला आता बघा आपण असं करू शकतो का की जर आपण इथून 3 कॉमन काढला काय कॉमन काढला 3 कॉमन काढला काय येणार इथं 3 कॉमन काढला काय येणार त्याचे ना किती दिले पुढे चलो आता बघा जर आपण इथून काय कॉमन काढला 3 कॉमन काढला काय कॉमन काढला 3 इथे काय येणार आहे 3. काय येणार हे आवाज एक गडबड नंबर आहे काय दिसत आहे गडबड काय घ्यायचं इथून काय घ्यायचं म्हणलं मला 3 कॉमन काय घ्यायचं 3 कॉमन. आता बघा 3 कॉमन घेणे म्हणजे आता बघा इथं पण 3m आहे इथं पण 3m आहे 3m आपण काय घेऊ कॉमन घेऊ काय घेऊ 3m कॉमन घेतला त्याच्यानंतर ई ब्रॅकेट मध्ये काय 1 प्लस 3 काय राहणार 1 प्लस 3 याच्या पॉवर काय म्हणजे काय आहे 1 याच्या पॉवर काय म्हणजे काय आहे 1 इज इक्वल टू 108. जर आपण 3 into 1 केला 3 1 चा 3 प्लस आहे तर प्लस 3m प्लस 5 3m हा पॉवर आणि हा पॉवर काय होईल इंटू म्हणजे यामध्ये कोणता फॉर्म्युला आहे a to the power m into a to the power n is equal to a to the power m plus n. हा फॉर्म्युला लागेल की नाही लागेल तर लागेल ना म्हणजे हा 3 into 3 म्हणजे दोन बेस कॉमन आहे 3 x स्क्वेअर m plus 1 म्हणजे लिहू की नाही लिहू एवढी गोष्ट समजली का हा वर येत नाही सहसा. ठीक आहे म्हणजे यामध्ये काय राहणार 3 to the power m into 1 plus 3 4 is equal to 180. 108 किंवा 108 होणार का असा अरे होणार का आता मला सांगा ही संख्या कशी आहे इथं इंटू मध्ये आहे Into. तर मला सांगा इंटू मध्ये संख्या जर इक्वल टू साइन च्या तिकडे गेली तर काय होतो Divide. डिवाइड म्हणजे 3 raised to the power m is equal to 108 divided by 4. चला बघा 108 divided by 4 4 2 जा 8 किती उरले 2 4 7 जा 28 4 7 जा 28 म्हणजे किती येणार आहे 3 raised to the power m is equal to 27. आता मला सांगा 27 हा कोणाचा क्यूब आहे रे 27 कोणाचा क्यूब आहे 27 कोणाचा क्यूब आहे 3 चा हा 3 तर ऑलरेडी इथंच आहे मग m च्या जागी किती वेळा पुट करू म्हणजे 27 आहे 3 raised to the power 3 is equal to 27. तर येणार का म्हणजे आपल्याला आन्सर काय पाहिजे 3 म्हणजे m ची व्हॅल्यू किती राहणार 3 m ची व्हॅल्यू किती राहणार 3. आन्सर 3 आहे का चेक करा. हां चला बघा रे क्वेश्चन नंबर 10 काय दिलेलं आहे आपल्याला -443 raised to the power 1/3. आता मला सांगा याला आपण रीड कसा करतो रे हे याला अरे ह्या क्वेश्चनला रीड कसा करतो क्यूब रूट ऑफ -343. ठीक आहे आता काय दिलं आहे 1/3. ठीक आहे क्यूब रूट ऑफ कसं लिहू आपण याला क्यूब रूट ऑफ -343 इज इक्वल टू किती. ठीक आहे आपल्याला काढायचं आहे मला सांगा 343 7 क्यूब किती आहे
343. इथे काय आहे मायनस 343. तर मायनस 343 कोणाची क्यूब होणार -7. कोणात होणार -7. का आपण -7 आला रे? आता सपोज जर आपण 7 चा स्क्वेअर काढला, सॉरी -7 चा स्क्वेअर काढला, -7 म्हणजे 7 ला किती टाइम मल्टिप्लाय करायला लागेल 2 टाइम्स. इथे काय मायनस इंटू मायनस प्लस 7 इंटू 7 49. बरं होतं की नाही होत? जर आपल्याला काय करायचं 7 चा क्यूब काढायचं, काय करायचं 7 क्यूब -7 इंटू -7 इंटू -7. आता मला सांगा मायनस इंटू मायनस काय होतो प्लस, पण प्लस इंटू मायनस काय होतो मायनस, काय होतो मायनस. आता बघा परत लक्ष द्या -7 इंटू -7 इंटू -7. तर -7 इंटू -7 काय होणार आहे 49 प्लस 49 इंटू -7. तर प्लस इंटू मायनस मायनस 49 इंटू 7 343. -343 कोणाचा क्यूब झाला -7 चा. कोणाचा क्यूब झाला -7. म्हणजे आपल्याला काय विचारलंय -343 टू द पॉवर 1/3 हा कोणाचा क्यूब आहे. आणि जो क्यूबला आपण कसा लिहितो क्यूब रूट ऑफ -343 असा लिहितो आपण याला. अरे असं लिहितो का? मला हा क्यूब रूट हटवायचा आहे. क्यूब रूट हटवण्यासाठी आपण कसं लिहितो त्याला -343 अपॉन 1/3 असं लिहितो. अरे लिहितो का? हा एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ह्या प्रश्नाचा आन्सर काय होणार -7. आन्सर 1 -7. एवढा समजला का? ठीक आहे. किती क्वेश्चन दिले आज? किती क्वेश्चन दिले? किती झाले? अगला अध्याय कल पढ़ेंगे. ठीक है.